बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपली। समितीच्या सदस्यपदी विजयसिंह पंडित, नमिता मुंदडांची नियुक्ती, तर सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना डावलल्याची चर्चा। खंडणीखोरी खपवून घेणार नाही, मकोका लावेल। बीडमध्ये अजित पवारांनी टोचले राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे कान। तथ्य असेल तिथं कारवाईचाही दिला इशारा। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेचा आज पहिलाच मेळावा। वरळीतील डोम सभागृहात राज ठाकरेंची तोफ धडाडणार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात भेट। बराच वेळ रंगल्या गप्पा। भेटीनंतर भाजप ठाकरे मनोमिलनाच्या चर्चा, तर राऊतांकडून वेट अँड वॉचचे संकेत। राज्यातील वक्फ मंडळाच्या मालमत्तांचं होणार सर्वेक्षण। वक्फच्या मालमत्ता आणि जमिनींचं जिओ मॅपिंग होणार, अल्पसंख्याक विभागाचा निर्णय। गुइलेन बॅरी सिंड्रोमचा राज्यात दुसरा बळी। पुण्यातील ससून रुग्णालयात महिलेचा मृत्यू। पुण्यातील रुग्णसंख्या 127 वर। पुण्यातील जीबीएस बाधित भागात खासदार सुप्रिया सुळेंची पाहणी। नांदेडमधील विहिरीला दिली भेट, महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा। जीबीएसच्या त्रासापेक्षा मेलेलं बरं। जीबीएस रुग्णाचा टाहो पुढारी न्यूजवर। 4.5 लाखांचा खर्च, पण अजूनही बेडवर। पुढारीचा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। बुलढाण्यातील केस गळतीच्या रुग्णांना आता दृष्टी दोष, नजर कमजोर होत असल्याचा दावा। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। बुलढाण्यातील 13 गावात आतापर्यंत 222 रुग्ण। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मुख्य किरणोत्सव सोहळ्याला सुरुवात। पहिल्याच दिवशी मावळतीची सूर्यकिरणं मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली।